अनुषंगानं शिवसेना माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे भाऊ माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या विश्वासावरती सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे सोलापूर शहराचे जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक विरोधी पक्षनेते माननीय अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण लढवत आहोत। ह्या इलेक्शनच्या मध्ये आम्ही जे बघतोय आज संपूर्ण शहरामध्ये शिवसेनेकडे माननीय एकनाथभाई शिंदेंचं काम बघून मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या उमेदवारीची मागणी होत आहे। त्यामध्ये सर्व जातीचे असू देत, धर्माचे असू देत, वेगवेगळ्या क्षेत्रातले असू देत, सामाजिक क्षेत्रातले असे असंख्य लोक आमच्याकडे मोठ्या उत्साहामध्ये येऊन आज आपण बघताय ऑफिसमध्ये सगळीकडे भगवं वातावरण दिसतंय, सगळीकडे उत्साहाचं वातावरण दिसतंय। अशा प्रकारे आजपर्यंत आम्हाला आता 1 वाजेपर्यंत साधारणतः 260 पर्यंत आमच्याकडे आतापर्यंत अर्जांची मागणी झालेली आहे। या संपूर्णपणे अजून 2 दिवस आम्ही फॉर्म सगळ्यांकडनं कलेक्शन करतोय। मोठ्या पद्धतीनं आम्हाला रिस्पॉन्स माननीय एकनाथभाई शिंदेच्या रूपानं इथं सोलापूर शहरामध्ये मिळतोय आणि काही करून सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही भगवा फडकण्याच्या दृष्टिकोनातनं माननीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न जे सोलापूरला पूर्ण करायचं आहे त्या दृष्टिकोनातनं माननीय एकनाथभाईंना जो विश्वास द्यायचा आहे आणि सोलापूरचा विश्वास आणि सोलापूरचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण माननीय अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचं इलेक्शन लढवतोय। नाताबाई म्हणत होते की कार्यकर्ता हाच मोठा झाला पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे की यावेळेस जे उमेदवारी देणार आहे ते कार्यकर्त्यांना देणार आहे का पदाधिकाऱ्यांना का अगोदर जे नगरसेवक होते त्यांना देणार? आपण बघताय शिवसेनेचा मूळ गाभा आणि मूळ विचार हा समाजसेवेचा आहे। 80% समाजसेवा आणि 20% राजकारण ही शिवसेनेची पद्धत असल्यामुळं जो कार्यकर्ता आहे, जो जनतेच्या संरक्षण करतो, जो जनतेचं कार्य करतो, जो रात्रंदिवस जनसेवा करतो, अशा कार्यकर्त्यांना शिवसेनेचं प्राधान्य राहणार असून जो येणाऱ्या काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार मुक्त काम करेल, रात्रंदिवस विकासाचं काम करेल अशा समाजसेवकाला आणि अशा चांगल्या सर्वसामान्य कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्यांना आमचा जास्तीत जास्त प्रोत्साहन असू शकणार आहे। आणि सातत्यानं एकनाथ शिंदे साहेबांची आपण भूमिका बघितली आहे की ते सर्वसाधारण लोकांनी सर्वसाधारण बरोबरच कायम त्यांनी काम केलेलं आहे। पण रात्री 12 वाजू दे, 1 वाजू दे, 3 वाजू दे, 4 वाजू दे, शिंदे साहेबांचा दरवाजा जसा उघडा होता तसाच सोलापूर महानगरपालिकेमध्ये जर आमची सत्ता आली नाही, येणारच आहे, तर त्या दृष्टिकोनातून आमचे नगरसेवक 24 तास कार्य करण्यासाठी आपला दरवाजा सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून उघडा ठेवतील। नमस्कार, मी धीरज रामकृष्ण थोरात। मी सध्या प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षाकडून भरलेला आहे। आदरणीय एकनाथभाई शिंदे तसेच आमचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी इच्छुक अर्ज भरलेला आहे। अमोल बापू शिंदे यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये बरीचशी कामं झाली आहेत, म्हणजे जे मल्हारनगरचा रस्ता असू द्या, तसं शिवसृष्टी असू द्या, त्याचबरोबर शिव मंदिर असू द्या आणि जे आंबेका नगर मधील आता भव्य दिव्य असं शिव सभागृह असं बनणार आहे। या सर्व कामांचा आधार घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहे आणि निश्चितच आपण लढवल्यानंतर निवडून आल्यानंतर प्रभागाचा 100% विकास आम्ही करू। विनायक शिंदे, मी आज इच्छुक फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे शिवसेनेकडनं। तर आज मी प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक फॉर्म भरलेला आहे। कामं काय काय केली ह्याच्या अगोदर आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी भरपूर विकास केलेला आहे। बाळ्यामधून कामं भरपूर केलेले आहेत। नवाब पठाण, प्रभाग क्रमांक 2 मधून आज महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक आज अर्ज भरलेला आहे आणि मी मागील 10 वर्षापासून प्रभागात सामाजिक काम करत आहे। नळ असू दे, लाईट कनेक्शन असू दे आणि घंटागाडीचे प्रश्न असू दे, सर्व सामाजिक उपक्रम बी घेत आहे। चिराग अली सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत मी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून लोकांना आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे। ते लोक म्हणतात तू महापालिकेत दिसायला पाहिजे, चांगले पोरं तुम्ही आज युवक महापालिकेत गेल्या पाहिजे। त्यासाठी मी प्रभागाच्या हेतून व प्रभागाचा आपल्या कसा विकास होईल त्या पद्धतीने आम्ही आज अर्ज भरलेला आहे प्रभाग 2 मधून। माझं पूर्ण नाव कौस्तुभ सिद्धेश्वर डोंगरे, प्रभाग क्रमांक 5 मधून मी इच्छुक उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आमचे मार्गदर्शक अमोल बापू शिंदे व नानासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 5 मध्ये भरपूर अशी कामे साहेबांच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत। तरी प्रभाग क्रमांक 5 मध्ये आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून उभारणार आहे।